अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार प्रेमळ स्वामी भक्त हो. तुमचा आपल्या महाराजांच्या भक्तिमार्ग एक मार्ग स्वामी सेवेचा या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत. भक्तांनो, स्वामींची सेवा करत असताना आपल्याला खूप साऱ्या अडचणी येतात किंवा जेव्हा आपण नवीन स्वामींची सेवा सुरू करतो तेव्हा आपले जे काही कर्म असतात किंवा आपल्या मागे जी काही वाईट शक्ती असते ती आपल्याला स्वामींची सेवा करू देत नाही. आपण स्वामींच्या सेवेत यायचं तर ठरवतो, मात्र आपण स्वामींच्या सेवेमध्ये किती वेळ टिकून राहतो हे मात्र अवघड असते. एकंदरीत काय तर तेव्हा आपली परीक्षा असते. कितीही वाईट परिस्थिती असली तरी आपण स्वामींच्या सेवेत किती वेळ टिकून राहतो हे महत्त्वाचे असते आणि त्यानुसारच स्वामी आपल्याला फळ देत असतात. भक्तांनो, अशाच एक ताई आहेत, त्या त्यांचा आपल्याला अनुभव सांगणार आहेत. तर हा अनुभव शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्हालाही काही स्वामींच्या सेवेत अनुभव आले असतील तर ते आम्हाला शेअर करा. आम्ही ते इतर स्वामीं भक्तांपर्यंत पोहोचवू. श्री स्वामी समर्थ. तर ह्या ताई म्हणतात की सर्वप्रथम सर्व भक्तांना श्री स्वामी समर्थ. संपूर्ण ब्रह्मांडाचे सूत्रधार असलेले श्री स्वामी समर्थ यांच्या चरणी त्रिवार वंदन करून मी आजचा माझा हा अनुभव शेअर करत आहे. भक्तांनो, प्रत्येकाला अनुभव असेल की जेव्हापासून ते स्वामींच्या सेवेत आले तेव्हापासून त्यांच्या आयुष्यामध्ये फार बदल झाले असतील. तसेच माझ्याही बाबतीत घडले. मी जेव्हापासून स्वामींच्या सेवेत आले तेव्हापासून माझ्या आयुष्यात खूप सारे असे बदल घडले. तर हा अनुभव असाच आहे. तर भक्तांनो, जेव्हा मी स्वामींच्या सेवेत आले तेव्हा माझ्या आयुष्यामध्ये जे काही घडले ते मी तुम्हाला आज सांगणार आहे. म्हणून सर्वांना विनंती आहे की त्यांनी हा अनुभव शेवटपर्यंत नक्की पाहावा. भक्तांनो, माझे लग्न हे अरेंज मॅरेज आहे. जेव्हा माझे लग्न जमले तेव्हा मी स्वामींच्या सेवेत नव्हते, परंतु माझ्या मैत्रिणी ह्या स्वामींच्या सेवेत होत्या आणि त्यांनी मला लग्नामध्ये गिफ्ट म्हणून एक स्वामींची छान अशी फ्रेम दिली होती. ती फ्रेम भरपूर मोठी होती आणि लग्न झाल्यानंतर मी ती फ्रेम माझ्या घरामध्ये एका भिंतीवरती लावली होती. मी दररोज स्वामींना नमस्कार करत असे. आमच्या घरामध्ये कोणीही स्वामींची सेवा करत नव्हते, परंतु आमचे लग्न झाल्यानंतर आमच्या घरामध्ये खूप साऱ्या अडचणी येऊ लागल्या. त्यामुळे माझ्या सासूबाई थोड्याशा तर्किष्ट स्वभावाच्या होत्या. त्यामुळे त्यांना असे वाटायला लागले की हे कुठल्या बाबाचा फोटो हिने घरात आणून लावला आहे, याच्यामुळेच घरात सर्व काही वाईट घडत आहे असे त्यांना वाटू लागले. त्यामुळे त्यांनी तो फोटो काढून पाण्यामध्ये विसर्जन करून दिला. नंतरही आमच्या आयुष्यामध्ये फार असे काही चांगले घडत नव्हते. म्हणजे लग्न झाल्यानंतर तर प्रत्येक मुलीची स्वप्न काही वेगळीच असतात, मात्र माझ्या बाबतीत सगळं काही वेगळंच घडत होतं. ही जी काही घरामध्ये वाद क्लेश होत होते हे मला सहन होत नव्हते. मला असे वाटत होते की आपण गरीब आहोत, परंतु आपल्याला आनंदाने राहण्याचा तरी हक्क आहेच ना. मला एक दीर आणि जाऊ होते. माझे दीर आणि माझ्या मिस्टरांमध्ये सारखी भांडणं होत असेल, म्हणून आम्ही वेगळं राहण्याचा विचार केला. घरावरती आमच्या प्रचंड कर्ज होते. सासू सासऱ्यांनी आमच्या वाटण्या केल्या, परंतु आम्हाला जे काही कर्ज होतं ते सगळं आमच्याकडे सोपवण्यात आलं आणि माझे सासू सासरे माझ्या दीराकडे गेले. मग सर्व कर्ज आम्हालाच फेडायचं होतं. आम्हाला शेतजमीन आहे आणि त्याला जोड म्हणून आम्ही पशुपालनाचा व्यवसाय सुरू केला. आता आम्ही दोघंच राहत होतो आणि शेतामध्ये काम करत होतो. मोलमजुरी करून आमचं जीवन चांगलं चाललं होतं, मात्र अडचणी ह्या येतच होत्या. आम्हाला राहायला व्यवस्थित असं घर देखील नव्हतं. आम्ही शेतामध्ये मोलमजुरी करत होतो आणि असेच आमचे दिवस जात होते. मात्र वेळ काही बदलत नव्हती आणि दिवसही बदलायला तयार नव्हते. सारखे काही ना काही टेन्शन असायचे. ह्या सर्वाला मी खूप कंटाळले होते. काहीच मार्ग दिसत नव्हता. सासू माझ्या जावेकडे होती, सासरा देखील त्यांच्याकडेच होता. त्यामुळे भाऊभावकीमध्ये आमची खूप नाचक्की झाली होती. आमच्याशी व्यवस्थित कोण बोलतही नव्हतं. आजूबाजूला आमची सर्व भावकीच होती, मात्र आम्हाला कसे तरी दिवस काढायचेच होते. त्यात काय झालं, माझे मिस्टर शेतामध्ये असताना त्यांना सर्पदंश झाला आणि त्यांना दवाखान्यात नेले. तेव्हा डॉक्टरांनी सांगितले की ह्यांची परिस्थिती खूपच नाजूक आहे, काही सांगता येणार नाही. तेव्हा मी डॉक्टरांना खूप गयावया केली आणि डॉक्टरांनी भरपूर प्रयत्न केल्यानंतर माझे मिस्टर त्यातून वाचले. आता हे तर खूपच भयानक घडलं होतं. आता तर काही समजतच नव्हते की काय करावे. त्यानंतर असेच काही दिवस गेले आणि असेच लाईट गेल्यामुळे माझे मिस्टर तिथे लाईट का गेली आहे ते पाहण्यासाठी गेले. तिथेच ते दुरुस्त करता करता त्यांना खूप मोठाचा असा
करंट बसला. तो करंट इतका जबरदस्त होता का माझे मिस्टर उडून लांब फेकले गेले. त्यामुळे तर मला काहीच कळेना की नक्की वारंवार असं कशामुळे घडत आहे. तेव्हा देखील माझे मिस्टर तेथून बचावले गेले. मात्र दवाखान्याचा खर्च, डोक्यावरती असलेला कर्जाचा डोंगर आणि ही आजूबाजूची वाईट वागणूक यामुळे तर काहीच सुचेनासे झाले होते. अशीच मी एकदा शेतामध्ये होते तेव्हा आजूबाजूच्या काही स्त्रिया आल्या. त्यांनी मला स्वामींची सेवा करण्याचा सल्ला दिला आणि त्यांनी मला त्यांना आलेले सर्व अनुभव सांगितले. परंतु मला मात्र भीती होती की सासूबाई जे काही वागल्या होत्या ते कशामुळे नक्की घडलं होतं. त्यामुळे माझा स्वामींवर थोडासा अविश्वासच होता. मात्र गावामध्ये स्वामींचं एक छोटंसं छान असा मठ होता. तिथे दररोज नियमितपणे पूजा आरती होत असे. त्यामुळे तिथे अनेक भक्त जात होते. मी दररोज पाहत होते, परंतु माझी जाण्याची कधी हिंमत झाली नाही. परंतु मी मनाला ठरवलं की एकदा जाऊन आरतीला पाहून यावे, म्हणून मी गुरुवारचीच तिथे आरतीला गेले. तिथे गेल्यानंतर अगदी प्रसन्न असं वाटायला लागलं. मग तिथेच माझी ओळख एका ताईंसोबत झाली. त्यांना मी विचारले की नक्की महाराजांची सेवा कशी करावी. तेव्हा त्यांनी मला श्री स्वामीचरित्र सारामृत हा ग्रंथ आणायला सांगितला. स्वामींची मूर्ती, फोटो जे काही मिळेल ते आणायला सांगितले. मात्र मी कुठे बाहेर जात नसल्यामुळे मी ते ताईंनाच आणण्यासाठी पैसे दिले. मग पुढल्या गुरुवारी त्या म्हणते की मी पुढल्या गुरुवारी येताना नक्कीच घेऊन येईन, मात्र तुम्ही पुढल्या गुरुवारी नक्की आरतीला या, असं त्या ताईंनी मला सांगितलं. मग पुढल्या गुरुवारी मी जेव्हा आरतीला गेले तेव्हा ताईंनी मला ते सर्व काही आणलेलं साहित्य दिलं आणि स्वामींची जी कोणती सेवा आहे त्या सर्व सेवा सांगितल्या. आता मी ते सर्व घेऊन घरी आले. ते पाहिल्यानंतर माझे मिस्टर थोडेसे चिडलेच, कारण त्यांनासुद्धा त्यांच्या आईवरती विश्वास होता. त्यांनासुद्धा असं वाटत होतं की महाराजांचा फोटो जेव्हा आपण घरात आणला तेव्हापासूनच आपल्या आयुष्यामध्ये खूप साऱ्या वाईट गोष्टी घडायला लागल्या होत्या. म्हणून त्यांनी थोडासा सुरुवातीला नकार दिला. मात्र मी माझ्या मतावरती ठाम होते. मी स्वामींचा फोटो देव्हाऱ्यामध्ये मांडला आणि स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथाची पूजा करून त्यालासुद्धा घरामध्ये देवघरातच स्थापना केली आणि दररोज मी श्री स्वामी समर्थांची पूजा करू लागले. स्वामीचरित्र सारामृतातील 3 अध्याय मी वाचायचे आणि गुरुवारचे पूर्ण असा पाठ करायचे. त्यासोबतच श्री स्वामी समर्थ 11 माळी जप, तारक मंत्र हे सर्वांचं मी नित्यनियमाने पठण करत होते आणि हळूहळू थोडे दिवस बदलायला लागले. शेतामध्ये चांगलं पीक यायला लागलं आणि डोक्यावरचं कर्ज हळूहळू कमी व्हायला लागलं. आता मिस्टरांचा मात्र महाराजांवरती विश्वास नव्हता. आता काय करावे काहीच समजत नव्हतं की जेणेकरून मिस्टरांचा देखील महाराजांवरती विश्वास बसेल. एकदा काय झालं की माझे मिस्टर आणि मी जेवण करत होतो तेवढ्यात माझ्या दिरांचा फोन आला. माझ्या मिस्टरांनी त्यांचा फोन उचलला तर त्यांनी सांगितलं की लवकर दवाखान्यात ये, आईला अटॅक आलेला आहे आणि डॉक्टर म्हणत आहेत की तुमच्या आईची तब्येत खूपच आता सिरियस आहे, त्या वाचतील ह्याची काहीच गॅरंटी नाही. मग माझे मिस्टर लगेचच तसेच कपडे घालून दवाखान्यात जायला निघाले. मी त्यांना म्हटलं की माझा महाराजांवर पूर्ण विश्वास आहे, परिस्थिती कितीही वाईट असली तरी बघा सासूबाईंना काहीच होणार नाही. तर मिस्टर काहीच न बोलता तसेच निघून गेले. मी इकडे महाराजांची सेवा सुरू केली. माझ्या मिस्टरांना महाराजांवरती विश्वास नव्हता. जेव्हा ते दवाखान्यात गेले तेव्हा डॉक्टर म्हणाले की तुमच्या आईंची काहीच गॅरंटी नाही आहे, तुम्ही त्यांना कदाचित घरी नेले तर बरे होईल, ते वाचतील असं काहीच सांगता येत नाही. मात्र माझे मिस्टर आणि माझे दीर हे म्हणाले की नको, सध्याला तुमच्याजवळच आईला राहू द्या, तुम्ही तिची योग्य ती ट्रीटमेंट करा. मी घरी महाराजांची सेवा करतच होते. माझे मिस्टर आणि दीर हॉस्पिटलमध्येच होते. मग सकाळी जेव्हा डॉक्टरांनी मिस्टरांना सांगितलं की तुमच्या आईला आता बरे वाटत आहे, त्या पूर्ण व्यवस्थित आहेत, हे होणे शक्य नव्हते, परंतु काहीतरी चमत्कार नक्कीच झाला आहे, त्यामुळेच तुमच्या आई ह्या परिस्थितीतून आता व्यवस्थित बाहेर आलेले आहेत, आता काहीही काळजी करण्यासारखे नाही. तेव्हा माझ्या मिस्टरांना तर काही समजेनाच की हा चमत्कार नक्की कशामुळे झाला. त्यांनी मला फोन केला आणि मला विचारले की तू काय करत आहेस. तेव्हा मी त्यांना सांगितलं की सासूबाई बऱ्या व्हाव्यात म्हणून मी महाराजांची सेवा करत आहे. तर ते म्हणाले की हो, तुझ्या स्वामींनी माझ्या आईला बरे केले आहे, आता माझ्या आईला कोणताच धोका नाही. हे ऐकून माझ्या डोळ्यात चटकन पाणी आले, कारण हा सर्व चमत्कार महाराजांनीच केला होता. तिथून पुढे माझ्या मिस्टरांचा देखील महाराजांवरती पूर्ण विश्वास बसू लागला आणि आम्ही दोघंसुद्धा महाराजांची मनोभावे सेवा करू लागलो. पुढे काय झालं की एकदा मी गुरुचरित्राचे पारायण करण्याचं ठरवलं.
ही खूप दिवसांपासून इच्छा होती, मात्र कधीही ती पूर्ण होत नव्हती. काही ना काही अडचणी यायच्या आणि मला पारायण करता येत नव्हते. मात्र आता मी ठरवले होते की मी आता गुरुचरित्राचे पारायण करणारच. तसे मी माझ्या मिस्टरांना सांगितले होते. आता ते स्वामींच्या सेवेत आल्यामुळे आता त्यांची काहीच हरकत नसायची. ते म्हणाले की तू पारायण कर, शेतातली कामे मी सांभाळीन. असं त्यांनी म्हटल्यावरती मला थोडासा आधार वाटला आणि मी लगेच जाऊन महाराजांच्या गुरुचरित्र हे पारायण करण्यासाठी जे काही साहित्य लागत होतं ते सर्व काही घेऊन आले आणि महाराजांचं मी पारायण सुरू केलं. आता शेवटचा दिवस होता, उद्यापन करायचं होतं. मात्र मला समजतच नव्हतं की मी जी काही महाराजांची सेवा करत आहे ती महाराजांपर्यंत नक्की पोहोचत आहे का, ती महाराजांना माझी सेवा आवडत आहे का. म्हणून मी महाराजांना म्हटले की महाराज, मी तुमची खूप मनोभावे सेवा करते, मात्र तुम्ही अजूनही मला कोणताच संकेत दिलेला नाही. मला आज काहीही करून संकेत द्या, जेणेकरून मला समजेल की माझी सेवा तुमच्यापर्यंत पोहोचते आहे. महाराज, तुम्ही मला न मागताच खूप काही दिलेले आहे. मला काही मिळावे अशी माझी अपेक्षा नाही, मात्र आज मला फक्त संकेत द्या की मी तुमची सेवा जी करत आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचत आहे. असे म्हटले आणि मी महाराजांची जे काही गुरुचरित्रातलं वाचायचं राहिलं होतं ते वाचायला बसले. वाचताना मी धूप आणि अगरबत्ती दोन्हीही लावले होते. त्या दोन्हीचं जे काही रक्षा पडण्यासाठी मी खाली एक छोटीशी प्लेट ठेवली होती, कारण ती काही जी रक्षा म्हणजे एकंदरीत आपण त्याला अंगारा म्हणतो, ते जे काही पडतो तो आम्ही अन्नामध्ये टाकून त्याला खात असायचो किंवा ते पाण्यामध्ये मिसळून आम्ही ते पाणी प्यायचो, कारण पहिल्यापासूनच माझा हा नियमच होता. तर ती जी काही रक्षा पडत होती त्यासाठी मी खाली छोटीशी प्लेट ठेवली होती आणि जेव्हापासून मी गुरुचरित्र पारायणाला सुरुवात केली होती तेव्हापासून ती प्लेट तिथेच होती. त्याच्यामध्ये बऱ्यापैकी असा रक्षा साचला होता. मी तो उचलला नव्हता. जेवढा चिमूटभर लागत होता तेवढाच मी दररोज घेत असायचे. आणि आज मात्र शेवटचा दिवस होता आणि माझे शेवटचे अध्याय राहिले होते. ते वाचन करताना मी धूप आणि अगरबत्ती दोन्ही देखील लावत होते. त्या दोन्हीची जी काही रक्षा जमा होत होती त्या प्लेटमध्ये ते होत होतं आणि मी वाचन करत होते. माझं वाचून वगैरे सर्व झालं. आता मी पुरणपोळीचा स्वयंपाक केला होता. तर स्वयंपाकाचा मी महाराजांसाठी 2 पोळ्या लाटल्या आणि मी एक जोडपं देखील जेवू घालणार होते. तसेच ब्राह्मणाला शिदा वगैरे देणार होते. आज उद्यापन असल्यामुळे मी फारच व्यस्त होते. माझं वाचून झाल्यानंतर मी महाराजांच्या नैवेद्यासाठी 2 पोळ्या लाटल्या आणि महाराजांना नैवेद्य ठेवला. एक जोडपं जेवू घातलं, ब्राह्मणाला शिदा देखील दिला आणि त्यानंतर जेव्हा मी महाराजांच्या पाया पडण्यासाठी पुढे गेले तेव्हा माझं लक्ष त्या रक्षाकडे गेलं. तर त्या प्लेटमध्ये, त्या रक्षामध्ये अक्षरशः स्वामींचा छायाचित्र तयार झालेलं होतं. ते छायाचित्र अगदी हुबेहूब स्वामींसारखंच दिसत होतं. स्वामींचं ते छायाचित्र पाहून अक्षरशः मी तिथेच रडायला लागले आणि तितक्यात माझे मिस्टर घरी आले आणि त्यांनी मला रडताना पाहून मला विचारलं की का गं, का रडतेस. तेव्हा मी त्यांना ते छायाचित्र दाखवलं. म्हटलं, हे बघा, मला स्वामींनी संकेत दिला की मी जी काही सेवा करत आहे ती महाराजांपर्यंत पोचत आहे आणि महाराजांची कृपादृष्टी आपल्यावरती आहे. महाराज येथेच आपल्यामध्ये आहेत. ते माझ्या मिस्टरांनी पाहिल्यावरती माझ्या मिस्टरांना देखील त्यावरती विश्वास बसत नव्हता. अगदी त्यांच्यावरती जेव्हा वाईट काळ सुरू होता तेव्हा देखील त्यांच्या डोळ्यातून पाणी आले नव्हते आणि जेव्हा त्यांच्या आईला हार्ट अटॅक आला होता तेव्हासुद्धा माझे मिस्टर डगमगले नव्हते. परंतु आज त्या रक्षामध्ये त्यांना जेव्हा स्वामींचं चित्र दिसलं तेव्हा मात्र ते रडायला लागले आणि आम्ही दोघं नवरा बायको तेथेच रडू लागलो. महाराजांनी आम्हाला असं काही आज दिलं होतं की ते अगदी अनमोल असं होतं. ते छायाचित्र पाहून अक्षरशः हृदय असं भरून आलं होतं. असं वाटत होतं की आपली आई आपल्या लेकरांना कधीच दूर लोटत नाही आणि स्वामी ही माझी आईच आहे. मी तिचं बाळ आहे आणि तिने आज मला तिची प्रचिती दिलेली आहे. तो अनुभव सांगायलासुद्धा माझ्याकडे शब्द नाहीत किंवा तेव्हा मला जे काही वाटत होते ते सुद्धा मी शब्दामध्ये व्यक्त करू शकत नाही. भक्तांनो, तुम्हीसुद्धा स्वामींचे सेवेकरी आहात. तुम्हीसुद्धा स्वामी माऊलीला तुमची आई समजता. जेव्हा आपली आई आपल्याला प्रचिती देते किंवा मी तुझ्यासोबत आहे हे जेव्हा दाखवून देते तेव्हा किती आनंद होतो हे तुम्हाला नक्कीच समजू शकते. तर आजचा माझा हा अनुभव आहे आणि जेव्हा मला महाराजांनी त्यांची प्रचिती दिली तेव्हापासून मला आयुष्यात काहीच कमी पडले नाही. आता आमची अगदी परिस्थिती खूप छान आहे. आमच्याकडे 4 व्हीलर आहे. आम्ही चांगला बंगला देखील बांधलेला आहे.
तर भक्तांनो, आपण महाराजांचं सेवेत आलो आणि त्यांची अगदी निस्वार्थ भावनेने सेवा केली ना, तर आपल्याला आयुष्यात काहीच कमी पडत नाही. तर माझा आजचा हा असा अनुभव होता, तो तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा. तर भक्तांनो, या ताईंचा अनुभव अतिशय सुंदर असा होता. तर तुम्हाला कसा वाटला हे त्या ताईंना कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर असेच नवनवीन अनुभव ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या भक्तिमार्ग एक मार्ग स्वामी सेवेचा ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून स्वामी भक्तांना जॉईन व्हा. स्वामी भक्तांना स्वामी भक्त जोडूया आणि प्रत्येक कुटुंब स्वामीमय करूया. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.